प्रत्यारोप होतील त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, पण ते जर त्यांनी ईव्हीएम बद्दल जर शंका व्यक्त केली असेल तर त्याच्यामध्ये हा सगळा जो आरोप किंवा हा जो त्यांचा ठपका आहे तो आपल्या निवडणूक आयोगाच्या दिशेने जातो. आणि त्यात मला असं म्हणायचं की भारतात तयार होणारी जी मतदान यंत्र आहेत, ईव्हीएम्स आहेत, ती जगामधल्या 30हून जास्त देशांमध्ये वापरली जातात आणि 30हून जास्त देश या इलेक्ट्रॉनिक मशीननी मिळणाऱ्या निकालावरती विश्वास ठेवतात. असं असताना आपण आपल्या देशातल्या एका घटनात्मक यंत्रणेने म्हणजे निवडणूक आयोगाने जी व्यवस्था उभी केली त्या व्यवस्थेवरती अविश्वास दाखवणं ही एका पक्षावरती टीका नसून हे आपण आपल्या देशाची आपण एका अर्थाने आपल्या देशाची अवहेलना करतोय. येतात ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हर्षलजी? त्याच्यावर बोलला नाहीत मगाशी तुम्ही. सारंगजी जे म्हणतायत त्याच्याबद्दलच मी थोडंसं पुढे म्हणेन. ही यंत्रणेवरची अविश्वसनीयता नाही आहे. आम्ही जे म्हणत होतो, मी जे सुरुवातीला म्हणालो की आम्ही पूर्वी भाजपा बरोबर असताना नेहमी काँग्रेसवर टीका करायचो की सत्तेतनं पैसा आणि पैशातनं सत्ता, ही जी गडबड संजय राऊत साहेब म्हणाले ती गडबड आहे असं मला वाटतं. ही यंत्रणा, निवडणूक यंत्रणा ठीक आहे, ती त्या पद्धतीने काम करत असते. ईव्हीएम मशीन च्या संदर्भात आमची मागणी होती. भारतीय जनता तुम्ही जर यंत्रणेवर तुमचा रोख नाहीये म्हणताय, तुम्ही म्हणताय यंत्रणेवर रोख नाही, मग तुमचा रोख नेमका आहे कशावर? ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोषणा केल्या गेल्या, ज्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचं वाटप जे आहे ते झालं असं सगळ्यांनी म्हटलेलं आहे, ते आपण काही दिवसांपूर्वी पाहिलं सुद्धा. त्याचे ते आरोप जे काय ते सिद्ध झाले नाहीत ते सगळं ठीक आहे, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये ज्याला म्हणतो ना आपण, हा धनशक्तीचा विजय आहे किंवा धनशक्तीच्या विजयाचे कल आम्हाला दिसत आहेत असं मला. हर्षल मशीनवरून तुम्ही धनशक्तीवर आला. नाही हर्षल, मला एक म्हणायचंय की धनशक्तीचा वापर हा मुद्दा वेगळा आहे, हा मुद्दा वेगळा आहे, पण मतदान यंत्र न वापरता तुम्ही मतपत्रिका बॅलेट वापरा असं म्हणणं, याचा अर्थ त्या मशीनवरती अविश्वास दाखवणं आहे की आणि लोकांनाच आपण विश्वास बसणार. आपण प्रवीणजींकडून याचं उत्तर घेऊया आधी आणि मग परत आपण लोकसभेला यंत्र योग्य होती का? लोकसभेमध्ये तीच यंत्र होती, ते सोयीचं. माझं असं म्हणणं आहे हर्षलजी, आपण मित्र आहात माझे, काँग्रेसवर आपण टीका करायचो बोलता युतीमध्ये असताना, मग आता काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसून बाळासाहेबांची विचारधारा मातीत घातलं, त्याचं काय? बाळासाहेबांनी सांगितलं होतं काँग्रेस बरोबर जायची वेळ आली तर मी दुकान बंद करीन, तुम्ही केलं नाही. जनता त्या दिशेनं आता त्या ठिकाणी चाललेली आहे. तुम्ही 19 वर आलात, माझी विनंती आहे की अजूनही आपण त्या ठिकाणी नीटपणे याचं विश्लेषण आकलन करा, संघटन बांधा, उगाच त्या ठिकाणी दोष देत फिरू नका. लोकांना आणखी तुमच्याविषयी तिडीक निर्माण होईल की एखाद्या कसं की बाबा झालाय पराभव. आम्ही कसा लोकसभेला स्वीकारला ना मोठ्या मनाने, पराभव तर राजकारणामध्ये इंदिरा गांधींनी बघितलाय, वाजपेयी साहेबांनी बघितलाय, पण तुम्हाला ते सहनच होत नाही. आणि आता तुम्हाला कळेल काँग्रेस बरोबर जाऊन काय झालं, पवार साहेबांचे डावपेच काय आहेत. त्याच्यामुळं आपण कृपया समजून घ्या. आता दोषारोप करत बसण्यापेक्षा स्वतःचे दोष दुरुस्ती करा.